आज आपण पाहणार आहोत बांगडा फ्राय कसा करायचा। तर हे 3 बांगडे आणलेले आहेत आणि एक सोन पापलेट आहे। तर आपण ह्यांना साफ करून घेऊया। बघा साफ केलं आहे आणि स्वच्छ धुतलं आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकूया, हळद टाकूया, काश्मीरी मिरची टाकूया पावडर, काश्मीरी मिरची पावडर, अद्रक लसणची पेस्ट टाकूया 1 चमचा, एक चमचा कोकम सार टाकूया। आता मिक्स करून घेऊया छान। त्याला पूर्ण बांगड्यांना लावून घेऊया, माशांना। पाहू शकता व्हिडिओमध्ये पूर्ण। आता त्याच्या भेगांमध्ये भरूया। ते भेगा केलेल्या आहेत त्याच्यामध्ये तो मसाला थोडा थोडा लावून घेऊया आतल्या बाजूला। पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे पूर्ण चोळून घ्यायचं आहे माशाला। आता हे 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देऊया। पंधरा मिनिटानंतर त्याच्यामध्ये काळा मसाला किंवा घाटी मसाला बोलतात तो आपण 3-4 चमचे टाकू आणि पूर्ण लावून घेऊया त्याला छान असं। काळा मसाला आम्ही घरी वर्षाचा बनवून ठेवत असतो आणि तो सोपा पडतो पटकन घ्यायला लावायला। लावून घेऊया, त्याच्यावरती लिंबू पिळूया। लिंबामुळे माशाचा वास येत नाही। छान असं पूर्ण चोळून घेऊया, सगळ्याला मिक्स करून घेऊया, लावून घेऊया माशांना। आता मी तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ घेतलं आहे मिक्स करून आणि त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं आहे, म्हणजेच घाटी मसाला टाकला आहे। ते मिक्स करून घेते, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण पीठ आणि मसाला। आणि आता माशांवरती पसरवून घ्यायचं आहे। पूर्ण चिकटतो म्हणजे त्याला, कारण ते ओलसर असतात। मी रवा वापरलेला नाही, इथे तांदळाचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स करून टाकलेलं आहे। छान असं लावून घेऊया। झालेलं आहे। आता आपण फ्राय करायला सुरुवात करू। एका तव्यावर मी ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला आहे, त्याच्यावर तेल सोडू आणि मच्छी फ्राय करायला ठेवू।
तव्यामध्ये फक्त 3च मासे बसले, म्हणजे बांगडे मोठे आहेत बांगडे. थोडंसं तेल सोडूया. एक बाजू छान अशी भाजून झाल्याशिवाय पलटी करायचं नाही आहे. मीडियमच गॅस ठेवायचा आहे. हा माझा स्लो गॅस आहे. आता पाहू शकता बघा, पलटी करायचं आहे. छान असं भाजलेलं आहे. बांगडे लगेच तयार होत नाही, त्याला 2-3 वेळा उलटं पलटं करावं लागते, कारण त्याच्या आतमधलं पाणी पूर्ण गेल्याशिवाय बांगड्याला चांगली टेस्ट येत नाही. पुन्हा थोडं तेल सोडलं आहे. आता पुन्हा पलटी करून घेऊया. थोडं प्रेस केलं की त्याच्या आतमधलं पाणी निघून जातं आणि छान असे कडक कुरकुरीत येतात. खूप सोपी पद्धत आहे, परंतु ट्रिक आहे. एक तर व्यवस्थित त्याला भाजले पाहिजे. पटापट फास्ट गॅसवर भाजून चालत नाही, खायला चांगले लागत नाही. तसे कमी गॅसवर पण खूप छान भाजून घ्यायचे आहे. मध्ये मध्ये प्रेस केलं ना, दाबलं ना, म्हणजे मग त्याच्या आतमधलं पाणी निघून जातं. व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा प्रकारे मी प्रेस करत आहे. पलटी केले पुन्हा एकदा. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता बांगड्या आपल्याला खाण्यासाठी तयार आहेत. तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरही खाऊ शकता. आता एक आपला सोनपापलेट राहिलेला आहे, त्याला पण आपण फ्राय करून घेऊया. त्याला पण छान प्रकारे असं पलटी मारू. आता त्याला पण छान खरपूस असं भाजून घेऊया. बघा, खूप छान भाजलेलं आहे. आई आता खाण्यासाठी तयार आहे. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा. थँक्यू.